नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 30 मार्च. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून आपण बघतोय की नाशिक, त्र्यंबक, घोटी, सिन्नर, निफाड, कोपरगाव, येवला या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः कोरडे असणार आहे 8च्या सुमारास. त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागात म्हणजे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे. मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, परोळा, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर नंदुरबार, नवापूर, हवा या ठिकाणी मात्र वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची शक्यता आपल्या 8च्या सुमारास दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, रिसोद, तसेच लोणार, वाशिम, हिंगोली, परभणी, माजलगाव, सेलू, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, वैजापूर, अकोले, अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की लातूर, बिदर, बार्शी, सोलापूर, सातारा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. बिदर, तांडूर, कलबुर्गी, सोलापूर, सातारा, दापोली, पुणे या ठिकाणी जो दिसतो आहे आपल्याला, त्या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे. कोकण भाग, दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी, तसेच राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, सातारा, विजयपूर, सोलापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे. आपण 12 सुमारास बघितलं तर जे कोकण भाग आहे तो दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, विजयपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे. कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद, बिदर, लातूर, बार्शी या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगर, बीड, नांदेड, निजामाबाद, लातूर या ठिकाणी हवामान थोडेसे कोरडे, तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पुणे विभागामध्ये तुम्ही बघू शकता, पुणे विभागात लवासा, भोर, नीरा, दौंड, बारामती, खेड, लोणावळा या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी हलकेसे कोरडे, तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहू शकते. अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील. नाशिकच्या उत्तर भागामध्ये नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, शेगाव या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. साक्री, धुळे, परोळा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. 2च्या सुमारास बघितलं आपण, तुम्ही बघू शकता जळगाव, चाळीसगाव, मनमाड, मालेगाव, साक्री, हवा, नवापूर या ठिकाणी वातावरण पूर्ण ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे. त्याचबरोबर चिखली, लोणार, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील. तसेच माजलगाव, परभणी, सेलू, पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, अकोले, जुन्नर, घोटी, नाशिक, मुरबाड या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. खेड, पुणे, दौंड, लोणावळा या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील. जामखेड, कलाम, लातूर, उदगीर, अहमदापूर, परळी, माजलगाव, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. लातूर, बार्शी, सोलापूर, बिदर, सातारा, पुणे या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर या ठिकाणी, बिदर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, तसेच आपण जर कोकण भाग जर पाहिला तर रत्नागिरी, दापोली, सावंतवाडी, पणजी या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. बेलगाव, हुबल्ली या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील. कोप्पल, बल्लारी, रायचूर या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याची दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. आपण 7च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की बिदर, सोलापूर, लातूर, बार्शी या ठिकाणी हलक्या स्वरूपात, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, पुणे, बार्शी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. बीड, अहिल्यानगर, नांदेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. अकोला, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद, तसेच मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, शेगाव, खामगाव, अकोला, चिखली, भोकरदन या ठिकाणी मात्र 7च्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. कर्जनलाड, अमरावती, अकोट, बुरहानपूर, जळगाव, परोळा, धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी आपल्याला 7च्या सुमारास पाऊस पडण्याचा दाट अंदाज येत आहे. नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर नाशिक, मनमाड, मालेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ, तर मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसण्याची दाट शक्यता आहे. 11 सुमारास बघितलं तर वातावरण थोडं चेंज होत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर,
जालना, सेलू, पैठण या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी कोरडे राहील. तसेच माजलगाव, बीड, परळी या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे, तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परभणी या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. नांदेड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपली दिसत आहे. परळी, अहमदापूर, खलाम, बीड, जामखेड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्री उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.